नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॅक डाळ रेसिपी। तरी ते बघू शकता, हे मी भिजत टाकले होते, ते आता मी शिजायला ठेवणार आहे। 4 ते 5 शिटी मारणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यासाठी काय काय आपल्याला लागणार आहे ते। तर आधी आता आपण शिजवून घेऊया। हे बघू शकता, मी पॅन ठेवला आहे गरम करायला। आता याच्यामध्ये आपल्याला 2 कापलेले कांदे घेतले आहेत मी बारीक चिरून, ते आता आपल्याला याच्यामध्ये फ्राय करायचे आहेत। जास्ती पण बारीक नाही करायचे आहेत, कारण की आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं बारीक कापायचं आहे आणि मग त्यांना फ्राय करून याच्यामध्ये झाल्यानंतर आपण टोमॅटो पण घालूया आणि मग त्याची ग्रेव्ही बनवायची आपल्याला। तर मग कांदा थोडासा लाल झाला की मग आता याच्यामध्ये आपण कांदा पण टोमॅटो पण घालूया। हा कांदा आपला थोडा लालसर झाला की आपण टोमॅटो घालूया याच्यामध्ये। आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। इथे मी कांदे 3 घेतले होते, तर नाही, कांदे 2 घेतले आहेत, टोमॅटो आता 3 घेतले आहेत मी याच्यामध्ये। कारण की कांदे आपल्याला जास्ती नाही घ्यायचे आहे, थोडं टोमॅटो जास्ती घ्यायचं आपल्याला। मग कांदे मी 2च घेतले होते, टोमॅटो 3 घेतले आहेत। असं दाखवते मी तुम्हाला, बघू शकता। थोडंसं भाजलं की गॅस बंद करूया। तरी त्यात आपला कांदा आणि टोमॅटो बघा सॉफ्ट झाला आहे। तरी ते टोमॅटो आणि कांदा एकदम सॉफ्ट झालेला दिसते बघा थोडं थोडं। आता आपण याच्यामध्ये घालूया अद्रक आणि लसूण। तर इथे आपलं लसूण आणि अद्रक घातलं आहे। तर इथे बघू शकता, मी तेजपत्ता नाही घेतला आहे। इथे मी लविंग घेतले आहेत, 2 मिरी घेतले आहेत, ते बघू शकता। आणि दालचिनी घेतली आहे 1 आणि थोडासा तुकडा घेतला आहे, तर ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आपला टोमॅटो आणि कांदा जो आहे तो एकदम सॉफ्ट झालेला आहे, तर आपण गॅस बंद करूया। आता आपल्याला हे थंड होऊन द्यायचं आहे, नंतर आपल्याला वाटायचं मिक्सरमध्ये। तर मंडळी, इथे बघू शकताय, जे आपले कांदा टोमॅटो मी भाजलेला आहे ते आता मी वाटायला घेतला आहे। तर आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे। इथे बघू शकता, मी 2 काजू घेतले आहेत आणि शेंगदाणे घेतले आहेत, ते मी भाजूनच ठेवलेले असतात। तर शेंगदाणे घेतले आहेत थोडे, आणि एक अक्रोड घेतला आहे। जर तुम्हाला घालायचं असलं तर घाला, असं काही नाही। पण आपण जर शेंगदाणे या दालिया असतो आपल्याकडे, जे आपण चटणीला वापरतो, ते जरी घातले, शेंगदाणे घातले, तर हे सगळं घातलं ना की थोडं टेस्ट खूप छान येते। त्याच्यामुळे मी तर घालते, 2च काजू घालते, असं जास्ती नाही की आपल्याला जास्ती घालायला पाहिजे, जेवढं घालायचं आहे तेवढं। तर बघू शकता, इथे मी 2 काजू घेतले, शेंगदाणे आणि अक्रोड घेतला आहे। तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला घ्यायचं आहे। आता आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर। इथे मी कोथिंबीर पण घेतली आहे, तर आता ती सुद्धा आपण घालूया। आता आपण हे मिक्सर ठेवूया, आपण आता बंद करूया, झाकण लावूया आणि वाटून घेऊया। इथे आपला कांदा टोमॅटो आहे, तो बघू शकता इथे वाटून झाला आहे। बघा किती छान दिसतंय एकदम। काजू शेंगदाणे वगैरे घातले ना की सुगंध पण छान येतो आणि टेस्ट पण चांगली लागते, आणि बघा फ्लेवर सुद्धा छान येतो, एवढा सुगंध येतोय ना। तर आता आपण गॅस चालू करूया। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। आता आपल्याला घालायचं आहे तेल। थोडं जास्तीच घालायचं आहे आपल्याला तेल। आता आपल्याला घालायचं आहे तेजपत्ता, 1 दालचिनी घालायची आहे, 2 मिरी आणि 2 लविंग घालायचे। आणि खडा मसाला जो आहे ना, तो आपल्याला थोडा जास्तीच वापरायचा आहे। मी इथे कमी तरी वापरला आहे, पण ह्याच्यामध्ये थोडा खडा मसाला जास्ती वापरला ना तर टेस्ट थोडी चांगली येते आणि सुगंध पण चांगला येतो। तर मी जिरं सुद्धा घातलं आहे। आता घालणार आहे हिंग। आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। तर इथे मी सगळे मसाले घेतले आहेत। लाल तिखट घेतला आहे, धना पावडर, गरम मसाला,
परत घरात मधले 2 मसाले आहेत ते सुद्धा घेतले आहेत, हळद घेतले आहे, मीठ घेतलं आहे. आता मी हे सगळे मसाले ॲड करते. मसाला जो आहे आता आपल्याला याच्यामध्ये ग्रेव्ही ॲड करायची आहे, नाही तर आपला मसाला येतो जळणार. तर इथे आपली ग्रेव्ही जी आहे ती मी त्याच्यामध्ये ॲड केली आहे. आता आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या ग्रेव्हीवरती आता आपण झाकण ठेवूया. थोडी वेळ झाकण ठेवल्यावरती आपली ग्रेव्ही आहे ती पटकन शिजेल. आपण बघूया आपली ब्लॅक डाळ जी आहे ती शिजली आहे का. तर इथे बघू शकता आपली ब्लॅक डाळ आहे ती चांगली शिजली आहे, एकदम अशी शिजली पाहिजे. चांगली शिजली आहे. तर इथे बघू शकता आपली ग्रेव्ही आहे ती चांगली शिजायला आली आहे. मस्त एकदम सुगंध येतोय. आता आपण अजून 1 मिनिट ते 2 मिनिटं झाकण ठेवून देऊया आणि थोड्या वेळात आपण ब्लॅक डाळ ह्याच्यामध्ये ॲड करूया. तर इथे आपली ग्रेव्ही आहे ती चांगली शिजली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ब्लॅक डाळ ॲड करूया. तर इथे ब्लॅक डाळ आपली ॲड केली आहे. आता आपण ही ग्रेव्ही चांगली मिक्स करून घेऊया. बघू शकता किती छान फ्लेवर एकदम आला आहे. आता चांगलं आपल्याला शिजवून द्यायचं आहे. चांगली शिजल्यानंतरच आपलं जी ग्रेव्ही आणि राजमा आपला ब्लॅक डाळ दोन्ही पण आपले चांगले मिक्स होणार त्याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी गरम पाणी ॲड केलं आहे. त्याच्यामध्ये साधं पाणी घालणार तर टेस्ट आपली जाणार भाजीची ब्लॅक डाळची. तर गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. तर मंडळी इथे बघू शकताय मी इथे बासमती तांदूळ घेतले आहेत. ते बघू शकताय तुम्ही. काय असतं ब्लॅक डाळ बनवली की आपल्याला त्याच्यासोबत जिरा राईस पहिलं पाहिजे, कारण की ब्लॅक डाळ सोबत जिरा राईस इतकं छान लागतं ना, खूपच छान लागतं. आणि माझी फेवरेट डिश आहे ती ब्लॅक डाळ. म्हणजे मी 8 ते 10 दिवसांनी माझ्या घरामध्ये बनतंच, कारण की मला खूपच ब्लॅक डाळ आवडते. माझी फेवरेट डिश आहे. आणि ब्लॅक डाळ सोबत मला जिरा राईस आवडतं. आणि ह्या लोकांना पराठे बनवते मी, जे चपातीसारखेच जिरं घालून थोडंसं दूध घालून मलाई घालून त्या लोकांना मी पराठे बनवते. पण मी पराठे वगैरे खात नाही, चपाती पण नाही खात, पण मला लागतं जिरा राईस. तर मग मी आता जिरा राईस पण बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता जिरा राईस कसं बनवते ते मी. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालूया. तूप घातल्याने जिरा राईसला खूप छान एकदम टेस्ट येते. तर इथे आपलं तूप घालून झालं आहे.
तर मंडळी आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जिरं, तेजपत्ता, लविंग, मिरी आणि एक दालचिनी आणि इथे बघू शकता मी एक फूल सुद्धा घेतला आहे. तर असं आपल्याला आता ऍड करायचं आहे ते. तर मंडळी आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बासमती भात. तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करूया. आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे, पण मीठ आपण थोड्या वेळा नंतर घालूया. इथे मी थोडंसं पाणी ऍड करते. तर आता आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. 1.5 चमचा मीठ घालणार आहे. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटं. आपल्याला जास्ती पाणी आधी घालायचं नाही आहे. तर इथे आता आपण झाकण ठेवूया. तर इथे बघूया आता आपण खोलून. तर इथे आपलं पाणी पूर्ण सुकलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया. पाणी घालायची गरज आहे. आधी इतकंच पाणी आपण ऍड करायचं आहे. परत आपण झाकण ठेवूया. तर इथे आपली ब्लॅक डाळ जी आहे ती बघूया आपण. किती छान एकदम मस्त एकदम शिजली आहे बघा. दाखवते तुम्हाला मी. इथे बघू शकताय पूर्ण आपले जे राजमा आणि ब्लॅक डाळ जी आहे ना ती अशी पूर्ण विरघळलेली आहे. अशी शिजली पाहिजे, चांगली एकदम बारीक झाली पाहिजे तरच टेस्ट येते. तर इथे बघा एकदम छान बनली आहे. आता आपण हिला फक्त 5च मिनिटं ठेवूया आणि मग गॅस बंद करून घेऊया आपला. एवढं सुगंध छान सुटला आहे ना, तुम्हाला काय सांगू मी. 5 मिनिटं आपण झाकण ठेवूया. तर आपली ब्लॅक डाळ आहे ती तयार झाली आहे. तर आता आपण ही गॅस ऑफ करूया, बंद करूया. ते बघू शकताय. तर इथे आपल्याला आता घालायचं आहे ह्याच्यामध्ये दुधाची मलाई तरी घालायची, नाही तर मग दूध असलं तर दूध घालायचं. जर आपल्याकडे घरामध्ये फ्रेश क्रीम जर असली ना तर खरंच नक्कीच ह्याच्यामध्ये एकदा ट्राय करा तुम्ही. मी तर घालतेच, पण आज असं झालंय की माझ्या घरामध्ये आणली होती पण खूप दिवस झाल्यामुळे ती खराब झाली, तर मग मी टाकून दिली ती. तर आता मी ह्याच्यामध्ये मलाई ॲड करणार आहे. मी आता मलाई ॲड करते. तर इथे बघू शकता मी मलाई होती ती अशी ॲड केली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. त्याआधी आपण इथे भात बघूया आपलं शिजलं आहे का. जिरा राईस झालंच आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायची बिलकुल पण गरज नाही आहे. जे आपण पाणी घातलं आहे ते अजून आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपण आधी पाणी नाही घालायचं आहे. परत आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया. पाणी आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला पाणी नाहीच घालायचं आहे. तर इथे आपली कोथिंबीर सुद्धा ॲड केली आहे, ते बघू शकताय. तर मी झाकण ठेवते. आपलं जिरा राईस झालं की मग मी तुम्हाला दाखवते ब्लॅक डाळ कशी झाली आहे ती. ते बघूया आपला भात रेडी झाला आहे का, शिजला आहे का. शिजला आहे आपला भात.
आणि ते बघू शकताय एकदम सळसळीत झाला आहे. तर आता आपण गॅस आहे तो बंद करूया, कारण की आपला भात पूर्ण असा शिजला आहे. तर इथे बघा मस्त असा भात तयार झालेला आहे आपला जिरा राईस. तर मी आता गॅस आहे तो बंद करते आहे. तर मंडळी इथे बघू शकताय आपला पूर्ण जेवण आहे तो रेडी झालेला आहे. आता आपण इथे पराठे सुद्धा ठेवूया. तर इथे बघू शकताय मी असे पराठे सुद्धा बनवले आहेत. तर असे मी पराठे सुद्धा ठेवते आहे. तर हे आपले पराठे आहेत. आता आपण लोणचं सुद्धा ठेवूया. तर मंडळी इथे बघू शकताय आपले ब्लॅक डाळ, आपले पराठे, मिरची, लोणचं, कांदा, गाजर, टोमॅटो आणि राईस. तर ही माझी प्लेट अशी भरलेली आहे. ब्लॅक डाळ, जिरा राईस आणि पराठा. एकदम सिंपल. एकदा नक्की बनवून बघा. जिरा राईस आणि पराठा सुद्धा तुम्ही खातच असणार, पण जिरा राईससोबत थोडी ब्लॅक डाळ खूप खायला खूप छान लागते. तर चला मंडळी, कसं वाटला हा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ ते नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक पण करा, शेअर पण करा आणि जमलंच तर प्लीज सबस्क्राईब करा. चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटणार तुम्हाला परत.